रिमोटसाठी झालेली ती भांडणं, कपाटातल्या जागेवरून झालेली ती मारामारी आणि आईबाबांकडे एकमेकांच्या केलेल्या त्या असंख्य चाहड्या. तेव्हा वाटायचं कधी एकदा हिचं लग्न होतंय आणि मला माझी फ्रीडम मिळते. ती घरात असताना तिची कटकट वाटायची, पण मला काय माहीत होतं की ज्या व्यक्तीला मी टेकन फॉर ग्रँटेड घेतोय तीच व्यक्ती या घराचा खरा आधार आहे. तिला कधी थँक्यू म्हटलं नाही, कधी तिच्या कामाचं कौतुक केलं नाही. आणि मग तो दिवस आला तिच्या लग्नाचा. पाठवणीच्या वेळी जेव्हा तिने रडत रडत माझा हात हातात घेतला तेव्हा पहिल्यांदा काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. तोपर्यंत वाटणारं स्वातंत्र्य एका क्षणात पोरकं झालं. आज ती सासरी गेली, घर शांत आहे, पण हे घर आता घर वाटत नाही. बहीण घरात असते तेव्हा तिची किंमत कळत नाही, पण ती गेल्यानंतर घर कसं रितं होतं हे आज मी अनुभवले. माझा हा अनुभव आणि एका बहिणीची किंमत एका गोष्ट प्रेमाची या पुढच्या भागात लवकरच येते.